सगळ्यांना नमस्कार. आपण हा जो विषय आज बघतो आहे की वन वनवा आणि जनजागृती. सरांनी आता सांगितलं की संपूर्ण भारतामध्ये म्हणजे जंगलात आग लागण्याच्या ज्या घटना आहेत याच्यामध्ये महाराष्ट्र जो आहे तो 5व्या नंबरवर येतो आणि त्यातल्या त्यात गडचिरोली हा पहिल्या नंबरवर. आणि जेवढ्या आगी लागतात ह्या लागत नाही तर लावल्या जातात, कारण त्या आर्टिफिशियल आहेत. आपल्या सिलेबस मध्ये हा भाग येतो ज्या वेळेला आपण फॉरेस्ट फायर ही आर्टिफिशियल आहे की मॅनमेड आहे याच्यात कन्फ्युजन होते, ऑलवेज होते. डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये हा विषय येतो. इथं आपल्याला एक गोष्ट लक्षात आली की जास्तीत जास्त 90% हे मॅनमेड आहे, याने हम आग लगाने वालों में से. पण जर गडचिरोलीमध्ये जंगल जास्त आहेत म्हणून इथे आगी जास्त लागत आहेत असा अर्थ घेतला तर तो एक ठीक आहे, आमच्याकडे जंगल जास्त आहे, मग कदाचित आम्ही दुसरा मार्ग निवडला असेल. आता आम्ही जंगल जरा कमी करत आहोत, आगी कमी करण्याचा हा दुसरा उपाय असेल कदाचित. त्या मुद्द्याला हात नाही घालू आपण. पण आता ही एक गोष्ट बघू की सरांनी जसं सांगितलं की याला थांबवता कसं येईल. आताच एक कविता सादर केली, त्याच्या पुढे सरांनी आपल्याला त्या बॅनर मध्ये बघायला सांगितलं, बघा तिथं कशी आग लागलेली आहे. मी जरा त्या 2 वन संरक्षकांकडे बघत होतो, थोडा डाऊटच येत होता तेवढी मोठी आग ते एवढंसं पाणी धरून विझवू शकतील का. ऑब्विसली नॉट, शक्य नाहीये. आणि दुसरं महत्वाचं, जंगल आपले काही साधे सुधे नाही, चांगले घनदाट आहे. आग लागली असा यांना मेसेज जरी आला तरी तिथपर्यंत यांची गाडी तरी पोहोचल का, रस्ते तरी आहेत का, नाहीये. कसे जातील, जातील कसे, विजवतील कसे, पोहोचतील नाही तर विजवतील कसे. आणि विजणारच नाही तर मग हा आकडा असाच वाढत राहील ना. मग सोल्युशन काय, हेलिकॉप्टर द्या, ड्रोन द्या, द्या ना. प्रॉब्लेम काय, जिथं प्रॉब्लेम असेल ते सॉल्व्ह करा. प्रॉब्लेम्स आहे मागच्या 3-4-5 वर्षापासून महाराष्ट्रात हा आगीच्या याच्यासाठी येणारा टॉपर मध्ये येते, गडचिरोली टॉपर मध्ये येते, माहित आहे. सोल्युशन कुठे आहे. 5 वर्षापासून प्रॉब्लेमच प्रॉब्लेम प्रॉब्लेमच प्रॉब्लेम. सोल्युशन कधी, डायग्नोज झाला ना, माहित झालं ना ही बिमारी आहे, उपचार कधी आणि किती दिवस. फॉरेस्ट आर द लंग्स ऑफ प्लॅनेट. ठीक आहे, जंगल हे पूर्ण प्लॅनेटचं म्हणजे पृथ्वीचं फुफ्फुस आहे असं म्हणतो. आणि त्या फुफ्फुसामध्ये बिमारी झाली आहे, आगी लागत आहे. आता सरांनी सांगितलं फॉरेस्ट डिपार्टमेंट अलोन इज नॉट एबल, आय थिंक इट नॉट इक्विप्ड टू हँडल दिस सिच्युएशन. सो दे नीड सपोर्ट आपल्या सगळ्यांचा. आता खास करून एका शिक्षक या नात्याने आणि माझे विद्यार्थी बसले या नात्याने, बघा तुम्हाला पण जे स्टुडंट आहे तिथे, आपण खूप काही जास्त करू शकणार नाही. इतकी मोठी गाडी घेऊन आपल्यालाही जाता येणार नाही. तेवढा मोठा, आता होडी पेटवतो ना आपण, ती होडी पेटवताना एक गडवाभर पाणी त्याच्या गोल गोल, एकदा होडी चांगली पेटली की चांगलं 5-6 फूट दुरून फिरावं लागते, त्याच्या जवळ जाता येत नाही, एवढी त्याची ती अशी आग असते. मग एवढं मोठं जंगल पेटताना खरंच तिथं पाणी टाकायची हिंमत तरी होईल का, सहज शक्य नाही आहे. त्याच्यामुळे मला तरी असं वाटतं की टेक्नॉलॉजीचा एक चांगला सपोर्ट जोपर्यंत फॉरेस्ट डिपार्टमेंटला मिळत नाही तोपर्यंत हे एवढ्या लवकर आटोक्यात येणार नाही. मग टेक्नॉलॉजी काय पद्धतीनं असायला पाहिजे, खास करून जसं आता मी इथे आलो तर मी तुमच्याशी जास्त बोलेन, माझे स्टुडंट जास्त आहे, कारण हे इतके मोठमोठाले पदाधिकारी आहेत आणि माझ्यापेक्षा नॉलेज यांच्याजवळ जास्त आहे, यांना माहित आहे सिस्टीम काय आणि कशी राबवायची. मला असं वाटतं की आपण सायन्समध्ये 3 गोष्टी शिकतो की फायर कशी होते, तर 3 गोष्टी लागतात. एक ऑक्सिजन, दुसरं हीट आणि तिसरं फ्यूल. फ्यूल तर जंगलामध्ये आहे बाबा, सगळं झाडं म्हणजे फ्यूल आहे. ऑक्सिजन तिथं तेच निर्माण करत आहे. हीट आता तुम्ही बघता, अर्धा तास झाला आपण इथं बसलो, आपण आतून जळायला लागलो, पण आग आपल्याला जशी वाटतं हे बाकी झाडांना किती आग, आता तर सुरू झाला, अजून तर आला नाही तो. 41 डिग्री, 42 डिग्री, 43 डिग्री हे येईल इथून पुढे. मागच्या वर्षी 42 झाला. बघावं लागेल की बाबा एवढं मोठं फायर फायटरचं पूर्ण ते साधो सामान तिथं जाण्यापेक्षा काही एखादा ड्रोन गेला, जसं एखादा ते बॉल असते बघा, मागच्या वेळी आपण डिस्कस केलं, मला वाटतं मी कोणासोबत ते डिस्कस केलं होतं की बॉम्ब टाकतो आपण, एक असा गोला राहते, फेकतो, खूप सारी आग लागते. असं काही बनवता येईल का की एखादा बॉम्ब टाकला आणि तिथं खूप सारा कार्बन डायऑक्साईड झाला,
कार्बन डायऑक्साईडचा बॉम्ब, की तो काय करेल की ऑक्सिजन सगळं म्हणजे तेवढं रिॲक्टिव्हिटी होऊ देणार नाही आणि आग विझवता येईल असं काही करता येईल का, असं एखादा प्रोजेक्ट तुम्ही घ्यावं जे काही आहेत ज्यांना असं वाटतं. कारण कॉन्सेप्ट आले पाहिजे, त्याच्यावर टेक्नॉलॉजी मग पुढे जाईल. आणि मग काय पाणी वगैरे फेकायला तेवढा दूर जायचा नाही, गेला आणि तो बॉम्ब टाकला तो विझवून टाकेल. होते का असं, आपण जरा करून बघू. तसं बॉम्ब म्हणून आता लागला होड्यामध्ये टाकाले का, असं करू नका. ती होळी प्रतिकात्मक आहे, परंतु त्या होळीचं मोठं प्रतीक म्हणून काही जंगल जाळायचे नाही आपल्याला. जिथं जिथं आग लागते तिथे तिथं विझवायचे आहे. आपण कशा पद्धतीने ते विझवू शकतो ते बघायचं आहे. सरांनी काही नंबर दिलेले आहेत, त्या नंबरवर फोन लावून बघायचं आहे खरंच फोन लागते का आणि कोणी उचलते का. उचललं तर बहुत बढिया. आणि समजा नाही उचललं तर आता सांगितलं त्यांनी की नाही उचललं तर काय करायचं, म्हणजे तिथे एक चान्सेस आहे की उचलणार नाही. ठीक आहे, तर नाही उचललं तर आपल्या आजूबाजूचे जेवढे काही आपले गार्ड वगैरे त्यांचे नंबर घेऊन ठेवू. आणि रस्त्यानं जाता जाता तुम्ही बघता आपल्या बसमधून चाललाय कोणी, 2-3 पिक्चर पाहून येते, ते हिरो फुकल्यासारखा सिगरेट फुकते आणि मग फेकून देते याच्या बाहेर. याच्याने पण वन वे लागतात. म्हटल्याप्रमाणे 90% जे फॉरेस्ट फायर्स आहेत दॅट इज बिकॉज ऑफ ह्युमन इंटरव्हेन्शन. माणसांमुळे आपल्यामुळे लागलेले हे आगे आहेत. तर इथून पुढे आपल्या आजूबाजू जर असं कोणी करत असेल, तुम्ही बघता आजकाल फॅशन म्हणून बाईकवर फिरायला जातात, बाईक नाही का ट्रॅव्हलिंग, सोलो ट्रॅव्हलर, मग तिथे फिरणारे ते सिगरेट वगैरे पितात आणि जंगलामध्ये कुठेतरी आउटिंगला जातात, मग तिथे शेकोटी म्हणून कॅम्प फायर म्हणून बनवतात. मग ते झाल्यानंतर त्याला प्रॉपर विझवून यायचं, कारण ते तसंच राहिला, थोडीशी एखादा छोटासा निवा जरी असला गरमीनं तो परत वाढते, हवेनं उडून गेला आणि ते मग परत फॉरेस्ट फायर लागू शकते. ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. तर आपण आपल्या हाताने तरी ह्या गोष्टी होणार नाही याची काळजी घेऊ. असं काही होत असेल तर ते आजूबाजूच्या गार्ड लोकांना सांगू, प्रयत्न करू, आपल्याकडून जे काही होऊ शकेल ते होईल. शासन, सरकार, फॉरेस्ट डिपार्टमेंट प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने त्यांचे कामं करत आहे. चॅलेंजेस खूप जास्त आहे. आपण सध्या जसं म्हणतोय की सध्या तर डेव्हलपमेंट सुरू झाली आहे, आता कुठे तर लक्ष देणं सुरू झालं आहे. मग बरं आहे, सगळ्यात पहिले समस्याच पुढे येत आहेत का त्याच ऍड्रेस होऊ देत. आणि असं होताना ही जी समस्या आहे की वन जनजागृती, आता जसा जो कॉन्सेप्ट घेतलाय सगळ्यांना, आता आपल्या आतमध्ये आपल्याला माहित आहे जे कोणी गावातून आलेले असतील, गावातल्या लोकांमध्ये सध्या एलपीजीचं कनेक्शन वगैरे दिलं गेलेलं आहे, गॅस वगैरे चांगला आहे, पण तरी जळण्यासाठी ते लाकडं आणतात. आणि अशासाठी कधी कधी ते मोह, आता जसं सांगितलं की तेंदूपत्त्याचा आता सीझन होते, त्याच्या वेळेला ते त्यांना साफ करायचं असते म्हणून ते स्वतःच आगी लावतात. सोल्युशन जरा जरा त्याच्यावर काय करता येणार, किंवा ते त्यांच्या पोट्या पाण्याची सोय करत आहेत, त्यांना एकदम तसं करू नका असंही म्हणता येणार नाही. मला असं वाटतं की असे कार्यक्रम तिथे प्रॉपरली तिथे जाऊन त्या लोकांसोबत डिस्कस व्हायला पाहिजे जे ऍक्च्युअली त्याच्यामध्ये पार्टिसिपेटेड आहेत, त्या लोकांना बोलवायला पाहिजे. अशा काही नाही, कमीत कमी तर आजकाल मला वाटतं मोबाईल सगळ्यांजवळ आहे, एखाद्या असे असेल ना, बनले असतील असे व्हिडिओज वगैरे, ते तिथे सर्क्युलेट केल्या पाहिजे त्यांच्या ग्रुप्समध्ये, की ऍटलीस्ट त्यांच्यामध्ये अवेअरनेस व्हावं. आणि फक्त अवेअरनेसला काही होत नाही, सगळ्यांनाच माहिती आहे की असं करावं नाही, पुष्कळशा गोष्टी तरी आपण करतो. मग त्याच्यावर रोकथाम कशी करता येईल, पण मला असं वाटतं रिॲक्टिव्ह होण्यापेक्षा प्रोॲक्टिव्ह व्हायला पाहिजे आपण. तर प्रोॲक्टिव्हिझम कसं येईल, खूप चांगले ब्रेन्स, खूप चांगले अधिकारी इथे अवेलेबल आहेत, आपल्या जिल्ह्याला लाभलेले आहेत. यांच्या मदतीने ह्या सगळ्या समस्या लवकर सुटतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही. आणि तुमच्याकडून एक अपेक्षा करतो, जे इथं बसलेले आहेत लहान लहान विद्यार्थी, जसं एक सांगितलं की आता एक कॉन्सेप्ट हे केला, किंवा या याच्यामध्ये आपण काही करू शकतो का, की आपण तुम्ही तुमच्यातर्फे एखादा काही लॉजिकल सोल्युशन देऊ शकता का, याच्यावर तुम्ही विचार करावा. आपण सगळ्यांनी मिळून जर हे काम केलं तर असं काहीच नाही आहे जे होऊ शकत नाही. एव्हरीथिंग इज पॉसिबल. ठीक आहे, याच एका चांगल्या विचारात मला असं वाटतं की आज इथं थांबावं. आणि यांनी हा कार्यक्रम आयोजित केला, आम्हाला इथं बोलवलं, विद्यार्थ्यांना थोडीफार माहिती झाली. एवढी माहिती झाली की महाराष्ट्र हा देशात 5वा आहे कशाच्या बाबतीत, आग लागण्याच्या बाबतीत, फॉरेस्ट फायरच्या बाबतीत, आणि गडचिरोली जिल्हा पहिला. बदलायला पाहिजे. दिस डेटा शुड चेंज. वी विल वेट कि भाई कितने समय के अंदर ये होगा, लेकिन इसको जरूर बदलना होगा. थैंक यू वेरी मच. धन्यवाद सर.